सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी आपण पाहतो जी पोचली गेलेली आहे. दोन्ही टीमचे आलेत का अतिरिक्त प्लेयर? सर थांबा 2 मिनिटं. साहिल कुठे 12वा प्लेयर कुठे? चला मॅच कंटिन्यू करू. गोलंदाज साहिल आहे आणि स्ट्राईकच्या बाजूला आपण पाहतोय उत्कर्ष आणि नॉन स्ट्राईकच्या बाजूला अलकातने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. सुरेख फटका. पहिला चेंडू होता तो गोलंदाजाचा होता आणि त्यानंतरचा चेंडू अगदी आपण पाहिलाय उत्कर्षच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळाला. छेरन अगोदरच्या इनिंगमध्ये अगदी आपण पाहिलं तर एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळालेलं. म्हणजे या स्पर्धेमध्ये 24 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण झाल्यात. अगोदर 22 चेंडू 44 होता उत्कर्ष आणि याच षटकाराने अर्धशतक या स्पर्धेतलं पूर्ण होताना पाहायला मिळाले. नॉनस्ट्राईकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय रवीला आपण पाहतोय. सूर्यप्रकाशचा फटका डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या बाजूला चेंडू पाठवलाय. अजून एक चौकार आलाय. 4 रन. काय गोलंदाजी होतीये साहिलची. त्याचबरोबर आपण पाहतोय या गोलंदाजीच्या विरोधात आक्रमण करणं इतकं सोपं नसतं. पण मला असं वाटतं की उत्कर्षाच्या फलंदाजीच्या माध्यमातून ज्या वेळेस अगदी उत्कर्ष समोर आलाय त्यावेळेस अगदी फलंदाजी बहरलेली अगदी आपण पाहिलेली आहे. अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा अगदी उत्कर्षाची कामगिरी आपण पाहिली आणि म्हणूनच हा संघ इथपर्यंत मजल मारू शकलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं एमजे फर्निचर संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला. तो जिम्नॅशियम इचलकरंजीचा असणारा उत्कर्ष याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू तिथं हवेत आणि इथे बिग विकेट आली आहे उत्कर्षच्या रूपाने. बॅटर आउट. पहिली विकेट आली. धावा फलकावरती धावा संख्या 10. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला. पण पुढचा चेंडू साहिलने अतिशय अप्रतिम टाकला आणि तिथे कव्हर पॉईंटला एक चांगला झेल होताना या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय आपल्या या पॅव्हिलियन ग्राउंडवरती नुकतेच याचं आगमन झालेलं आहे. कोल्हापूर शहराचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं करण्याचं काम ज्या व्यक्तीच्या माध्यमातून अगदी होतंय तो खेळाडू म्हणजेच नितीन माटुंगे या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन माटुंगे यांचंही मनापासून स्वागत. हार्दिक स्वागत. एक विकेट आली आहे या ठिकाणी उत्कर्षच्या रूपाने आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर माळी याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. अचूक टप्प्याची गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून गतवर्षी सुद्धा अगदी आपण पाहिले. साहिलची कामगिरी आपण पाहिले. यावर्षी कप्तान आहे. साहिलच्या खांद्यांवरती जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. विशेष करून अगदी आपण पाहते कर्णवीर केसरी संघाची संजय देसाई तात्या यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी अगदी आपण पाहते कर्णवीर केसरी. आणि दुसऱ्या बाजूने जिम्नॅशियम इचलकरंजी संघ पाहिला तर कप्तान अविनाश दबडे आणि टीम ओनर उदय धातुंडे हे संघमालक म्हणून कामगिरी करताना आपल्याला पाहायला पाहतात. एक सिंगल निश्चितप्रमाणे येते आणि धापलकर धावा संख्या वाढेल. 1 बाद 11 धावा धापलकरती आपल्याला पाहायला पाहत आहेत. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये साहिलमध्ये होते त्याबरोबर मयूरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली चर्चा. विशेष करून अगदी आपण पाहिले की खूप सारे मित्रपरिवार आहे. काल आपण एक सामना पाहिला मनोज संकपाळ आणि मुकेश शिंदेचा. दोघांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की आम्ही एकाच संघामध्ये नेहमी खेळतो पण आज या लीगमध्ये एकमेकांच्या विरोधात निश्चितप्रमाणे आम्ही या स्पर्धेमध्ये खेळत आहोत. रिवर्सचा फटका आहे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा आरामात येताना पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावासंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलका धावासंख्या आहे 13 धावा 13 रन. 1 बाद 13 धावा षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी जे संपले गेलेलं आहे. 1 बाद 13 धावा. कोल्हापूर प्रीमियर लीग
बावडा क्रिकेट क्लब आयोजित असणारी आपली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूर शहरातला असणारा हा क्रिकेटचा सोहळा आहे. 5 दिवसांचा सोहळा आणि या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार होतो आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षी अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेला झाल्याची सुरुवात, या क्रिकेटच्या स्पर्धेने उच्चांक गाठला. कोल्हापूर नगरीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं गेलं. महाराष्ट्र राज्याच्या बाहेर या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर बऱ्याच खेळाडूंचे कॉल, म्हणजे कोल्हापूर जिल्हा सोडून असणाऱ्या खेळाडूंचे कॉल निश्चितप्रमाणे ऑर्गनायझर कमिटीला सुरुवात झाली की सर एक एक आयकॉन घ्या, आम्हाला संधी द्या. कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये आम्हाला खेळायला संधी मिळाली तर खूप बरं होईल. परंतु कोल्हापूर प्रीमियर लीगचं आयोजन करत असताना एक गोष्ट या कमिटीने मनाशी निश्चय बांधलेला आहे की कोल्हापूर जिल्ह्यासाठीच मर्यादित ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण ऑर्गनाईज केलेली आहे. नितीन माटुंग यांच्या ठिकाणी आगमन झाले, मनापासून स्वागत. प्रवीण लोंढे आलाय गोलंदाजी मार्कावरती. चांगला चेंडू प्रवीण लोंढेचा आणि प्रवीण लोंढेला कोण विसरेल आजच्या दिवसभरामध्ये, कारण सुपर ओव्हरमध्ये प्रवीण लोंढेची कामगिरी अगदी आपण पाहिली. एक विकेट आली होती, त्यानंतर अगदी आपण पाहिलं तिथे एक चौकारसुद्धा येताना पाहायला मिळाला. त्यानंतर अगदी आपण पाहिलं एक षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. सुपर ओव्हरचा हिरो आहे प्रवीण लोंढे. हलक्यातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथे धावबाची संधी आहे परंतु त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकावरती धावा संख्या 14 धावा, 14 रन. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेला अनमोल असं सहकार्य आहे त्या आदरणीय आमचे डॉक्टर स्वप्नील मगदूम सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बॅटर आउट, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2. रवी याला मात्र परतावं लागेल. दरम्यान आदरणीय आमचे तानाजी दादा लांडगे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तानाजी दादा लांडगे साहेबांचे मनापासून स्वागत. सायंकाळचं सत्र अगदी आपण पाहतो आणि सायंकाळच्या सत्रामध्ये हळूहळू प्रेक्षकांची गर्दी, मान्यवरांची गर्दीसुद्धा आपल्या पॅव्हिलियन ग्राउंडवरती होताना जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. संघनायक अविनाश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अविनाश दबडे 2 बाद 14 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय. पॅव्हिलियन ग्राउंड, आजूबाजूचा परिसर अगदी आपण पाहिलं तर आजूबाजूचा परिसर सुद्धा अगदी आपण पाहतोय खेळाडूंसाठी आणि त्याबरोबर क्रीडा क्षेत्रासाठी अगदी खूप महत्त्वाची भूमिका या मैदानाच्या माध्यमातून अगदी बजावली जाते. असं असणारं हे बावड्यामधील ही मैदान. इथे चेंडू हवे, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि हो प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केला गेला होता. त्या प्रयत्नांना थोडंसं अपयश येताना पाहायला मिळालं. एक सिंगल, धापलकर धावा संख्या 15 आहे. षटक क्रमांक 2 अजूनही चालू. 2 फलंदाज बाद आहे. 2 बाद 15 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळाल्या प्रवीण लोंढे आणि मला वाटतं तिथे खेळाडूला थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते. पाहायला थोडासा क्रॅम्प निश्चितप्रमाणे येताना पाहायला मिळतोय. डॉक्टर स्वप्नील मगदूम साहेबांचं परत एकदा मनापासून स्वागत. तानाजी लांडगे साहेबांचे मनापासून या ठिकाणी स्वागत. पलीकडच्या बाजूला मुख्य व्यासपीठावरती बराचसा मान्यवर वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. बरीचशी छोटी छोटी मुलं निश्चितप्रमाणे अगदी मुख्य व्यासपीठावरती आहेत ज्यांच्या हातामध्ये पुढील काही कालखंडामध्ये कारभार द्यायचा आहे. असे असणारे मात्र हे तरुण मुख्य व्यासपीठावरती आहे, त्यांचे मनापासून स्वागत आहे. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतोय. खेळाडूला झाली दुखापतीमुळे थोडा वेळ सामना अगदी आपण पाहतोय थांबला गेला होता.
परंतु अगदी खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्याऐवजी अगदी आपण पाहतो तोच खेळाडू आहे, पण खेळाडूची थोडीशी जागा बदलली गेली क्षेत्ररक्षणामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये झालेला थोडासा बदल, चेंडू हवेत आणि झेल सुटला. दोन्ही फलंदाजांना इथे एक एक जीवनदान आहे. अविनाशचा झेल याच्या अगोदर सुटला आणि आत्ता मयूरचा झेल या ठिकाणी सुटताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि धापालकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे 16 धावा. 2 फलंदाज बाद आहे आणि उत्कर्ष आणि रवी आघाडीची जोडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालेली आहे. दुसरं ओव्हर अगदी आपण पाहतो या ठिकाणी प्रवीण लोंढेच्या रूपाने चालू आणि आताची 1 धाव आहे आणि धाबालकर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 17. दोन षटकं संपली, 17 धावा 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये अगदी आपण पाहतोय. 4 ओव्हर नंतर इथे एक छोटासा ड्रिंक ब्रेक असणार आहे. अवघ्या 1 मिनिटाचा इसूजू ही जी गाडी आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे, को स्पॉन्सर बाय श्रावण मोटर्स, आणि याच गाडीला आपण निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये पाठवणार आहोत. हीच गाडी आपल्याला पाहायला मिळणार आहे ड्रिंक ब्रेक नंतर. नवीन गोलंदाजी मार्गावरती साहिलला परत एकदा आपण पाहणार आहोत. कर्णधार साहिल मोमीन इथे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आता 3रं सुरू होईल. वेळ वाचवणं गरजेचं राहील. 40 मिनिटाचा तुमच्यासाठी जो वेळ आहे 8 ओव्हरसाठी 40 मिनिटाचा वेळ आहे. 40 मिनिटाचा टायमिंग जर संपला गेला तर त्याच्यानंतर तुम्हाला पॉवर प्लेची षटकं चालू होणार आहेत. आणि काल एका संघाला याची ही पॅनल्टी आपण काल दिलेली आहे. त्यामुळे विनंती राहील आपण इथे वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. एक सिंगल आली, एका सिंगलची रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. 18 धावा धापलकवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 रन, 18 धावा धापलकवरती. गोलंदाजमध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी साहिल मोमीन याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. एक सुंदर वातावरण. पॅव्हिलियन ग्राउंड म्हटलं की इथे क्रिकेटला उधाण येतं असं म्हणून. फुल टॉस चेंडू मात्र पॉईंटला खेळला. क्षेत्ररक्षण दुर्बल चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण सुरेख केलं जाईल. तिथं 2 धावा वाचवल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावासंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो असेल 20 धावा, 20 रन, 20 धावा 2 गाड्यांच्या मोबाईलात. साहिल तयार. परफेक्ट यॉर्क पद्धतीचा मारा अगदी आपण पाहिलाय. एक सिंगल, हे गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र आहे जे आपण पाहतोय. आपल्या धावसंख्या 21 वरती धापलक. खूप संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. या ठिकाणी जी जिम्नॅशियम इचलकरंजी यांच्यामध्ये होते. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र चेंडू खेळला गेला तो लॉंगॉनला क्षेत्ररक्षण चेंडूवरती पोहोचतोय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर 1 धाव आरामात आली आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकावरती धावसंख्या टोटल स्कोअर जो आहे तो असेल आत्ता एकूण 22 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना साहिल मोमीन. सुरेख फटका आहे. चेंडू हवेत. ते पाहिजे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. यावेळेस झेल झालाय. मयूरला परतावं लागेल आणि विकेट क्रमांक 3 येताना आपल्याला जी पाहायला मिळाली. 3 बाद 22 धावा या ठिकाणी आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा अगदी आपण पाहिली तर मैदानाच्या अवतीभोवती निश्चितप्रमाणे, पण जिथं ऊन आहे ना सलीमभाई, जिथं अजूनही ऊन जाणवतंय तिथं प्रेक्षकांची गर्दी नाही आहे. पण जिथं जिथं सावली आहे तिथं प्रेक्षक वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. आत्ता जर अगदी आपण पाहिलं तर काही प्रेक्षक वर्ग यावर्षी
प्रेक्षकांसाठी जे काही डगआउट म्हणजे प्रेक्षकांसाठी आपण पॅव्हिलियनच्या बनवले गेलेले आहेत. अगदी समोरच्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला तिथं सुद्धा अगदी आपण पाहतोय उन्हामध्ये बस काही प्रेक्षक वर्ग या क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू आपण पाहिलेलं सलीम आहे तर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जे काही पॅव्हिलियन बनवले गेले आहेत, जे काही प्रेक्षकांसाठी उत्तम अशी बसण्याची व्यवस्था केली ती जागासुद्धा कदाचित कमी पडण्याची शक्यता आहे. महिलांसाठी राखीव काही जागा आपण या ठिकाणी ज्या ठेवलेल्या आहेत. पलीकडच्या बाजूला आपण पाहिलं महिलांसाठी एक स्पेशली कक्ष आहे. नितीनने घेतलेलं या अगोदरचा झेल आपण पाहिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर पोहोचला गेलाय तो अमोल चाचे. त्या दरम्यान आलेले एक सिंगल आहे, दुसऱ्याचा प्रयत्न नकार आहे. एक सिंगल आली एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकर धावसंख्या आहे षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 3 बाद 23 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस 1 लाख रुपयाचा आहे. एक चषक आहे आपल्या KPLचा. त्यासाठी योगदान आपण पाहिलं तर आदरणीय श्रीमान विनायक कारंडे सर, अध्यक्ष श्री सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस आपण पाहिलं 51,000 रुपयाचा आणि एक KPL चषक आदरणीय प्रवीण पुजारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आहे. आणि उपांत्य फेरीमध्ये जे 2 संघ पराभूत होणार आहे त्या दोन्ही संघांसाठी 15,000 रुपयाचं बक्षीस आणि एक चषक आपण देणार आहोत. त्यासाठी योगदान आहे ते आदरणीय श्री सचिन विलास पाटील व आदरणीय संजयजी तोरवत गणेश प्रिंटर्स कोल्हापूर यांच्या माध्यमातून हे आपल्याला योगदान या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक बक्षीस आपण पाहिली तर वैयक्तिक बक्षिसांमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर यासाठी 43 इंची LED TV आहे आदरणीय इम्रान कादरे यांच्या वतीने. बेस्ट बॅटरसाठी स्मार्ट वॉच संदीप पाटील यांच्या वतीने. बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स शूज अभिजित मगदूम पप्पू यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आहे. अभिजित मगदूम पप्पू यांचा आज वाढदिवस आहे. अभिषेक सोहळा आहे आज. त्यांनाही आपल्या संपूर्ण कोल्हापूरवासियांच्या वतीने मावळ्यावासियांच्या वतीने KPLच्या आयोजक सर्व प्लेयर्स टीम ओनर कोच ऑफिशियल आमच्या सगळ्या टीम्स या सगळ्यांच्या वतीने इथे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. अभिजित मगदूम पप्पू. स्कोर वाढलाय धापलकर धावसंख्या 25. गोलंदाज आला, गोलंदाज मार्कवरती तो आहे सागर रेपे. अगदी आपण पाहतोय जो गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती केलं गेलं आक्रमण तिथे अमोलच्या बॅटमधून आलेला पॉईंटच्या दिशेने फटका आहे आणि 2 धावा आरामात येताना पाहायला मिळाल्यात. आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकर धावसंख्या 27. पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आरामात येताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय चालू आहे. याच्यानंतर एक छोटासा ड्रिंक ब्रेक आहे नाही ना? ओके चला, ड्रिंक ब्रेक नाही आहे. इनिंग नंतरच गाडी मैदानाच्या आतमध्ये जाईल. धाबरका धावसंख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू कव्हरला खेळला गॅपमध्ये. गॅप खूप मोठा आहे. चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर फरार. KPL आलेला हा खणखणीत चौकार. धापलक वाढलाय आणि धापलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती पुढे जाऊन पोचली 32 धावा 32. लॉस ऑफ 3 विकेट 3 बाद 32. षटक क्रमांक 4 चालू. हलक्या त्याने चेंडू परत एकदा खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक लोंगलला निश्चितप्रमाणे पोहोचलाय. त्या दरम्यान एक धाव तर आरामात आली आहे. क्षेत्ररक्षक सुरेख होताना पाहायला मिळते. धाबरका धावसंख्या 33.
4 ओव्हर या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जे संपले गेलेत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापलेकरती धावा संख्या 3 बाद 33 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नंदू उलबे साहेब या मेहुण्याच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे, घ्यायला यायचं कॅश. भले घरी जाऊन परत घ्या पण इथं रोख द्या. बरोबर ना संदीप पाटील साहेब, घरी जाऊन रिटर्न घ्या वाटलं पण आत्ता इथं कॅश द्या. मेहुण्यांच्या वतीने दाजींसाठी बक्षीस आलेलं आहे 500 रुपये. रोहितजी तवार यांच्या वतीने हे 500 रुपयाचं बक्षीस जे असणार आहे नंदकुमार उल्पे यांच्यासाठी. तर 4 ओव्हर संपले, धापलेकर धावसंख्या 33 आहे, 3 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळतात. विशेष करून आपण पाहिलं उद्या MG पाटील आणि AT स्पोर्ट्स असा होणारा पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. MG पाटील कॅप्टन अर्जित सोळसे MG पाटील आणि AT स्पोर्ट्स कॅप्टन जलसिंग पाटील. म्हणजे हा पहिला सामना. दुसरा सामना असत फायटर्स कर्णधार संतोष कासवतकर आणि त्यांच्या विरोधात गुरु स्पोर्ट्स महिंद्रा शिवशरण. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, तिथे एक धाव तर आरामात येते. धापलकाची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली 34 वरती धापलक. खूप सुंदर वातावरण आहे, शांत वातावरण आहे. आपण पाहिले या स्पर्धेमध्ये 8 ओव्हरच्या लढतीमध्ये आज जर आपण पाहिलं तर 60-70 धावा सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरताना पाहायला मिळालेल्या आहेत. चौतीस वरती धापलक अगदी आपण पाहिलं तर अजूनही स्थिर असेल आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांना एक सूचना असणार आहे, प्रेक्षक काही खेळाडू आहेत की पलीकडच्या बाजूला जे काही लॉन आहे, हो इथे मात्र चेंडू समोरच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे. विकेट आली, चौथा फलंदाज बाद, 4 बाद 34. अमोल चाचे इथे मात्र बाद होताना पाहायला मिळालाय. विशेष करून अगदी आपण पाहतो जिम्नॅशियम इचलकरंजी संघाला बसलेला आहे, खूप मोठा धक्का आहे अमोल चाच्याच्या रूपाने. पण एक जमेची बाब आहे, कर्णधार अविनाश दबडे अजूनही मैदानाच्या आत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण चौगुलेला आपण पाहणार आहेत. प्रवीण लोंढेला मिळालेले हे दुसरं यश या डावातलं. प्रेक्षकांना एक सूचना आहे की पलीकडच्या बाजूला जे काही लॉन आहे खेळाडूंसाठी मात्र ही सुद्धा सूचना असणार आहे की लॉनमध्ये तुम्ही बसताय काय हरकत नाही, तुम्ही तिथं क्रिकेट खेळताय हे चुकीचं आहे. तुम्ही तिथं काही खायच्या वस्तू घेऊन जाताय, बिस्लरी पाण्याच्या बॉटल तुम्ही घेताय, तिथं पाणी वगैरे पिता, मग तिथं तुम्ही केर कचरा करताय, तो केर कचरा तिथं करायचा नाही, ही सर्वांना विनंती असणार आहे. लॉन हे अगदी स्वच्छ दिसलं पाहिजे, ही जबाबदारी प्रत्येक प्रेक्षकाची आणि सर्व खेळाडूंच्या ठिकाणी असणार आहे, ही सर्वांना नम्र विनंती असेल. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जो टाकला गेला. प्रवीण लोंढेची कामगिरी अतिशय दर्जेदार होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 बाद 34 धावा आहेत धापालकावरती. शांत प्रकारचं वातावरण इथे अशांत होणार आहे, पण त्यासाठी आक्रमकता इथे धारणच करावी लागेल, त्याशिवाय इथे हे वातावरण अशांत होणार नाही. तुम्ही आजूबाजूच्या अगदी झाडांचा अंदाज घेतला तर झाडांची पानं सुद्धा हलत नाहीत. जे काही झेंडे अगदी आपण पाहतोय पलीकडचे झेंडे, पण ते पलीकडं हवा जास्त वाहते. या झेंड्याकडे पाहिलं तर हे झेंडे शांत आहेत. समोरच्या बाजूला परत एकदा तिथे गॅप, आणि गॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. हे आक्रमण होणं गरजेचं आहे. इथे या अशा प्रकारचं आक्रमण झालं तर इचलकरंजी संघ इथे मोठी धावसंख्या उभारू शकेल. 38 वरती धापलक 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. नवीन आलेला फलंदाज अगदी आपण पाहतोय प्रवीण चौगुले चौकाराने आपलं खातं खोलताना पाहायला मिळालंय. अडोतीस वरती धापलक आहे. 38, 4 बाद 38 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रतिदा प्रवीण गोलंदाजीवरती तयार. पंचाच्या डाव्या त्याला पार करून
कशा प्रकारची कामगिरी करतोय ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय प्रवीणचा हा चेंडू सुरेख होता, बॅटवरती येऊ शकला नाहीये. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 4 बाद 38 धावा 38 लॉस ऑफ 4 विकेट्स. विशेष करून अगदी आपण पाहतोय जी चर्चा करत होतो आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 43 इंची LED TV आहे इम्रान कादरी यांच्या माध्यमातून. बेस्ट बॅटरसाठी स्मार्ट वॉच आहे संदीप पाटील यांच्या माध्यमातून. महालक्ष्मी हा संघ त्यांचा खेळणार आहे शनिवारी, ज्यांच्या शुभ हस्ते आपण या चालू सामन्याचा टॉस ज्यांच्या शुभ हस्ते केलेला आहे. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय स्मार्ट वॉच आहे, पण ते कसं आहे हे फक्त संदीप पाटील यांनाच माहिती आहे. थँक्यू सर. दिलदार व्यक्तिमत्व फक्त याच वर्षी नाही, तुम्ही पुढच्या वर्षी पहा किती मोठं दिलदार व्यक्ती पाहायला मिळेल. हे पुढच्या वर्षी सर. हा स्मार्ट वॉच फक्त ट्रेलर आहे, बरोबर ना मुकेश. पिक्चर पुढच्या वर्षी संदीप पाटील यांचा पाहायला मिळेल. त्यांचंही मनापासून काही कौतुक. ओलंदाज फुल टॉस आहे, परंतु इथे परफेक्ट बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळालं नाहीये. एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धापलक वाढलाय. 39 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स शूज आहे अभिजित मगदूम पप्पू यांच्या वतीने, आजचे बड्डे बॉय. त्याचबरोबर बेस्ट फिल्डरसाठी स्मार्ट वॉच निरंजन पाटील गंड्या यांच्या माध्यमातून आहे. उदयनमुख खेळाडू द रांजिक स्टार इन दिस टुर्नामेंट अँड्रॉइड मोबाईल आहे गणेश शिंदे यांच्या वतीने. आणि फायनल मॅन ऑफ द मॅच अँड्रॉइड मोबाईल या स्पर्धेमध्ये राजदीप भोसले यांच्या माध्यमातून आहे. इथे क्षेत्ररक्षण खराब झाले, कोणीच कोणाला कॉल केला नाही, दोन्ही एकमेकांकडे पाहत राहिले. मराठीमध्ये एक म्हण आहे, जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आणि तीच परिस्थिती पाहायला मिळाली. 2 क्षेत्ररक्षक दरम्यान कुणी कोणाला कॉल केला नाही आणि तदनंतर इथे चौकार येताना पाहायला मिळालाय. आणि या चौकाराची रूपाने धापलकर धावसंख्या 43 43. कृष्णात पिंगळे सर या ठिकाणी उपस्थित, यांचा संघ यानंतर परत एकदा खेळताना पाहायला मिळेल. MJ फर्निचर ओलंदाज तयार आहे. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, परंतु इथे ओव्हरपिच चेंडू पडला आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. साईड स्क्रीनच्या पलीकडे खेळलेला हा सूर्य प्रकारचा षटकार आहे. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. षटकार. धापलकर धावसंख्या वाढली आहे 49. ओव्हर नंबर 6. धावा. परत एकदा शॉटम पुलचा फटका आणि तिथे परत एकदा पोहोचला मैदानाच्या बाहेर आहे. हा लागोपाठचा दुसरा षटकार. आता गिअर बदललाय. संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 55 धावा 55 रन. 55 धावा धापल करते. लागोपाठचे 2 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालेत. आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात केलं जाते. गोलंदाज रवी पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. गतवर्षी रवी पाटीलची गोलंदाजी आपण भन्नाट वेगाची पाहिलेली आहे. इथे रवी पाटील थोडासा महागडा रत्न पाहायला मिळाला. 4च चेंडूमध्ये आतापर्यंत 17 धावा. परत एकदा वा वा काय फटका आलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा षटकार आहे. 3 षटकार लागोपाठ प्रवीण चौगुलेच्या बॅट मधून आलेले. हे 3 षटकार अतिशय महत्वाचे आहेत. संदीप पाटील यांच्या वतीने बक्षीस आहे. 3 आलेत, अजून 2 म्हणजे लागोपाठचे 5 आले. 500 रुपयाचं बक्षीस आहे. अजून 2ची गरज. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहतोय परफेक्ट बॅटवरती येऊ शकला नाहीये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपले जाईल. ते आता 6वं. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापल करते. धावसंख्या 4 बाद 61. 61 लॉस ऑफ 4 विकेट and 6 ओव्हर कंप्लीट. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मुलाचं सहकार्य ज्या व्यक्तींच्या माध्यमातून आहे
ते आदरणीय इंद्रजित कारंडे सर, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर खास करून 16 टीमसाठी आकर्षक टी शर्ट आदरणीय इंद्रजित कारंडे सर यांच्या माध्यमातून आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. ॲडव्होकेट सागर शिंदे, आदरणीय रोहन पाटील पप्पू, मोहन सालपे पापा, किशोर पाटील, यासर नदाब, संभाजी हराळे, सचिन परांजपे यांच्या माध्यमातून आपल्याला मुलाचं सहकार्य या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच यासाठी एक बक्षीस या स्पर्धेसाठी आहे. एक आकर्षक टी शर्ट द बेकरी शैलेश पाटील यांच्या माध्यमातून आणि ट्रॉफी आहे संतोष गायकवाड यांच्या वतीने. उपंती फेरीपासून प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी क्रिकेटची बॅट 70-70 स्पोर्ट्स कोल्हापूर. या दरम्यान अगदी आपण मध्ये सागर आलाय गोलंदाज मार्कवरती 1/4 रन. चौकाराने स्वागत केले सागरचं. अविनाश संघाचा संघ नाही का अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जो फलंदाजी मार्कवरती त्याच्या अगदी बॅटमधून आलेला सूर्यप्रकाशचा चौकार आहे. धापलक 65, 65 वरती धापलक. 7वी ओव्हर सुरू झाली. इंग्रजांचं तत्व या ठिकाणी मात्र जे वापरावं लागेल, तोडा फोडा आणि राज्य करा. कशा प्रकारे राज्य केलं जाईल. परत एकदा जोरदार तर फटका आहे. गॅप चेंडू खेळला. अजून एक चौकार. पहिला चौकार समोर लॉंगनला आला आणि त्यानंतरचा चौकार अगदी आपण पाहिलं. हा अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. दोन्ही वेळेस क्षेत्ररक्षकांना संधी मिळाली नाही. दोन्ही वेळेस खेळाडू हे प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये होते, फक्त पाहण्याची भूमिका. इतका जोरदार फटका आहे. आणि हे 2 चौकार पाहिले आणि मला दक्षिण आफ्रिका अर्थात साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेली जी लढत आहे वर्ल्ड कपची, लान्स क्लुस्टरच्या मारले गेले 2 चौकार जे आठवले गेले. दोन चौकार. या दरम्यान चेंडू हवेत आणि रणजीत इथे जेल घेताना पाहायला मिळालाय आणि मोठी विकेट आली आहे. अविनाश दबडे बाद, कॅप्टन बाद. पस्तीस धावसंख्येची पार्टनरशिप आपल्याला या ठिकाणी जी पाहायला मिळाली ती प्रवीण आणि अविनाश या दोघांमध्ये. आणि विकेट नंबर इथे 5 येताना पाहायला मिळते. 5 बाद. धापरेकर धावसंख्या जर आपण पाहिली 69 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय योगेश याला आपण पाहणार आहोत. योगेश कळंत्रे 40+ खेळाडू आहे. आदरणीय सचिन परांजपे साहेब हॉटेल मोती महल यांच्या माध्यमातून आपल्याला मुवमेंटची व्यवस्था निश्चितप्रमाणे झालेली आहे. मी सचिन परांजपे साहेबांना मनापासून धन्यवाद देईल. हॉटेल मोती महलचे ओनर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चांगल्या प्रकारची मदत आहे. त्यांचे मनापासून कौतुक. कव्हरला चेंडू खेळला तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आणि संघाने 70 गाठली. 70 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 7 चालू आहे. अजूनही यानंतरच्या षटकानंतर अजून एक षटक यायचं बाकी आहे. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा परतीचा फटका आहे.
प्रवीणच्या बॅटमधून एक फटका येताना पाहायला मिळाला, एक सिंगल आली, एका सिंगलच्या रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचला. 71 71 वरती धापलक या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. शांत प्रकारचं वातावरण, इथे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज एक शेवटचा चेंडू असावा या षटकातला, सागर. आणि या दरम्यान वा योगेश कळंत्रे 40+ जरी खेळाडू असेल परंतु धावा काय जबरदस्त जमवतोय. 7व्या क्रमांकाचं षटक, त्यातला शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर त्याला योगेशच्या बॅटमधून षटकार. 77 77 धावा, 7 पे 7. पण या मॅचमध्ये सत्ता कोणाची चालणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सत्ता कोणाची असू, विशेष म्हणजे पत्ता कोणता चालेल हे महत्त्वाचं आहे. आणि या पत्त्यावरून आठवलं 52 पत्त्यांचा कॅट आठवला गेला. 52 पत्त्याच्या कॅटमध्ये तुम्ही एका दुरीतिरी सगळं पाहिलं. बेगम, बादशाह, पण 2 पत्ते असे असतात जे महत्त्वाचे असतात पण तुम्ही त्यांना बाजूला ठेवता. कोणते पत्ते आहेत ते? जोकर. 52 पत्त्याच्या कॅटमध्ये जोकरची भूमिका बाजूला असते. हे 13 प्रत्येकी 13. या दरम्यान वा परत एकदा बिघड केलाय, चेंडू मात्र पोहोचला सीमारेषेच्या बाहेर आहे. धन्यवाद. धापलक वाढला, धापलकर धाव संख्या 83 धावा आहेत, 83 रन. आणि विशेष करून आपण पाहतोय आमचे संदीप पाटील यांच्या वतीने बक्षीस आलेलं आहे. जर इथे या चेंडूवरती षटकार जर आला किंवा अजून एक षटकार जर आला तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. मागणी आहे, ही मागणीची पूर्तता कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. प्रवीण काय फलंदाजी करतोय, 2 चौकार, 4 षटकार आतापर्यंत खेळलेले आहेत प्रवीण चौगुले याने. आणि विशेष म्हणजे 3 षटकार लागोपाठचे खेळलेला हा खेळाडू. आणि रवी पाटील वरतीच आक्रमण आहे सातत्याने. आणि आत्ताही मग याच्या अगोदर 2 चौकार, 1 चौकार आणि 3 षटकार हे रवी पाटीललाच आले होते. आता सुद्धा एक षटकार आलाय आणि त्या पाठोपाठ परत एकदा बिघिड केलाय. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर आहे 89. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एवढी मोठी धावसंख्या पर्व दुसऱ्यात कोणत्या संघाने बनवलेली नाहीये, काल पण नाही, अजूनपर्यंत तरी नाही. आणि या स्पर्धेमध्ये टॉपर ठरलेला हाय स्कोर बनवणारा पहिला संघ आहे, नाव आहे जिम्नॅशियम इचलकरंजी. मोठे मोठे आवाज आपल्याला ऐकायला मिळत आहेत. सपोर्ट्स प्रेक्षकांमधून आवाज आणि लागोपाठचा तिसरा. बाप रे, काय एनर्जी आहे, काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एकाच मॅच मध्ये एकाच गोलंदाजावरती केले जाणारे आघात. पहिली षटकार हॅट्रिक सुद्धा याच गोलंदाजाच्या विरोधात आणि आता सुद्धा षटकार हॅट्रिक याच गोलंदाजाच्या विरोधात. नाव आहे रवी पाटील. गोलंदाज आणि फलंदाज आहे प्रवीण चौगुले. आतापर्यंत षटकार खेळलाय 6. टोटल स्कोर 95. इचलकरंजीचा संघ आहे 95 धावा आहेत. आणि प्रवीण नॉट आउट 45, नाबाद 45. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. यावेळेस अगदी हो इथे काय घडले पा, इथे वाईट बॉल प्लस चौकार आणि या स्पर्धेतलं पहिलं शतक जिम्नॅशियम इचलकरंजी. एकदा जोरदार टाळ्या. 100 रन कंप्लीट्स. पहिल्या 100 धावा. 100 नंबरी सोनं सामना आहे, 100 नंबरी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि इथं प्रेक्षकांचा सपोर्ट 100 नंबरीच आहे. पहिल्या अवांतरच्या 5 धावा आलेल्या आहेत.
या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू मिळून खेळला शतक दूरवर चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल तर येताना आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का आणि इथं बलिदान दिले असं आपण म्हणूया योगेश कळंत्र याच्याकडून. आणि 6वा फलंदाज बाद. टोटल स्कोर असेल 101. विकेट नंबर 6. बरं योगेश कळंत्र यांनी एक षटकार पण खेळलेला आहे. ताकद त्याच्याकडे पण आहे. पण एकच लक्ष आहे की योगेश कळंत्रपेक्षा प्रवीणची फलंदाजी आता बहरलेली आहे. हा रिस्पेक्ट आहे क्रिकेटमधला. नी बॅटर मैदानाच्या हसन तांबोळी नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक चेनला निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही अगदी आपण पाहिलं तर या डावातले चेंडू बाकी राहिले 2. 101 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 46 नॉट आउट. आणि इथे अगदी आपण पाहिलं चेंडू फायनल लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट. एक चेंडू बाकी. 101 धावा आहेत. 101 लॉस ऑफ 6 विकेट. 46 नॉट आउट. 100 तर झाल्यात. एखाद्या संघाचं स्वप्न असतं आम्ही 100 पूर्ण कराव्या आणि एखाद्या फलंदाजाचं स्वप्न असतं अर्धशतक पूर्ण व्हावं. इथं अर्धशतक पूर्ण होणार का? जोरदार तर फटका. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख केलं जात आहे. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर टोटल स्कोर असेल 103. नॉट आउट 48. मित्रांनो या 48 धावा काय बहारदार झाल्यात. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या प्रवीणसाठी. 2 वेळेस लागोपाठचे 3 षटकार खेळणारा खेळाडू प्रवीण चौगुले. 103 धावा बनवल्यात. 104 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिम्नॅशियम इचलकरंजी काय करामत निश्चितप्रमाणे होतं आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं पहिल्या डावाचा विचार केलात. उत्कर्षने 10 धावा बनवल्या. रवीने 2 धावा बनवल्या. मयूरने 6 धावा बनवल्या. अविनाश 19 वरती बाद झाला. अमोल चाचे 6 वरती बाद. योगेश कळंत्र 7 वरती बाद. नॉट आउट 48. नाबाद 48 धावा आहेत. अवघ्या 15 चेंडूत त्या प्रवीण चौगुलेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. दुसऱ्या बाजूने गोलंदाजांची कामगिरी आपण पाहिली तर साहिल मोमीन 2 षटकं 19 धावा 2 विकेट. प्रवीण लोंढे 2 षटकं 9 धावा 2 विकेट. सक्सेसफुल गोलंदाज प्रवीण लोंढे. सागर रेपे 2 षटकं 26 1 विकेट आणि रवी पाटील 2 षटकं 49. रवी पाटील किती महागात ठरलाय पहा. विशेष करून अगदी आपण पाहिलं या स्पर्धेतला सर्वात महागडा खेळाडू रवी पाटील. गोलंदाजीमध्ये 2 षटकात 49 धावा आले. अतिशय महागडी कामगिरी होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पाणी द्या खेळाडूंना. इचलकरंजी टीमला विनंती चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अविनाश पाणी द्या प्लेयर्सला. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. हां सर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आहे ॲडव्होकेट निलेश नरुटे, अनिरुद्ध पाटील वीरू, अजित पवार दामोडकर, सुभाष बुचडे, विजय उल्पे डिहिरी, प्राध्यापक महादेव नरकेसर, ॲडव्होकेट अजित पाटील, श्रावण फडतरे, त्याबरोबर डॉक्टर प्रवीण नेजदार, डॉक्टर अजय शिंदे, अमीर मुल्लानी, डॉक्टर मनोज गायकवाड, डॉक्टर स्वप्नील मगदूम, डॉक्टर अनिल हेरलगे, संतोष बेडेकर दुग्धालय, प्रसाद वराळे, सुशील रणदिवे, भास्कर भोसले, शिवाजी आंबी, तानाजी लांडगे, मयूर पाटील, प्रवीण सोनवणे, श्रीकांत चव्हाण, श्री कॉलनी, अमित चौगुले, सचिन चौगुले, निरंजन रणदिवे, शेग्या, मनीष आडनाईक, अक्षय खोत, सुनील पाटील, श्रीकांत चव्हाण, मामा, राहुल माळी, सुरेश पारखे, राहुल पवार, कळेकर बंधू, अनिल यादव, राजदीप भोसले, विशाल कल्याणकर, अमित कारण्ये, धनाजी कदम, पवन पाडळकर, संजय पवार, जॉनी पाडळकर, इंद्रजित बर्वे, संतोष वागडी, बापू या सगळ्यांचं विशेष सहकार्य या क्रिकेटच्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. 103 धावा बनवल्यात. 104 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कर्णवीर केसरी या संघाला 104 धावसंख्येचं टार्गेट निश्चितप्रमाणे. जिम्नॅशियम इचलकरंजी संघाने 103 धावा तर बनवलेल्या आहेत
आणि या 104 धावसंख्यांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे ऐकण्यासाठी आपण परत एकदा विजय बागायतदार सर यांच्याकडे जाऊया. या विजय सर, तुमचंही मनापासून स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार रसिको, पुन्हा एकदा मी विजय बागायतकर, बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024च्या दुसऱ्या पर्वात आपलं सहर्ष स्वागत. सामना जो रंगतोय, तिसरा सामना जिम्नॅशियम इचलकरंजी विरुद्ध कर्णवीर केसरी स्पोर्ट्स कोल्हापूर. कर्णवीर केसरी स्पोर्ट्सच्या बाजूने जो निर्णय लागला होता नाणेफेकीचा, हा जो नाणेफेकीचा निर्णय लागल्यानंतर जो निर्णय घेण्यात आला होता क्षेत्ररक्षणाचा, हा निर्णय मात्र त्यांच्या काही पत्त्यावर पडला नाही आणि इचलकरंजी जिम्नॅशियमच्या फलंदाजाने अक्षरशः धावांचा रतीब टाकला, खोऱ्यानं धावा आवडल्या आणि बघता बघता संघाचं पहिलं, या स्पर्धेतील पहिलं सांघिक शतक हे फलकावर झळकवलं. अर्थात त्यात वाटा होता उत्कर्ष कोठावळे ते 10चा. त्यानंतर अविनाश दबडेने अतिशय आकर्षक फटकेबाजी केली, त्यांनी 19 धावा पटकावल्या आणि सरते शेवटी खऱ्या अर्थाने कळस चढवला तो प्रवीण चौगुलेने. त्यांनी धावा जमवल्या त्या 48. तर एकंदरीत सांघिक फलंदाजीच्या जोरावर संघाने आपलं शतक या स्पर्धेतील पहिलं शतक, सांघिक शतक हे धावपलकार झळकवलं. बघायचं आहे या शतकीय धावसंख्येचा कसा काय पाठलाग करतायत ते कर्णवीर केसरीचे फलंदाज. सलामी जोडी मैदानात आहे, ती म्हणजे प्रवीण. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा लॉफ्ट केला, बॉलर बॅक ड्राईव्हचा फटका आणि बघता बघता चेंडू सीमापार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, हाफ व्हॉली बनवला आणि चेंडू लिफ्ट केला तो मिडॉन चढव करून आणि चेंडू सरळ गेला तो डीप लॉंग ऑन सीमारेषेबाहेर चौकार. पहिल्या चेंडूवर चौकाराने आपले इरादे अगदी स्पष्ट केले ते प्रवीण लोंढेने. तो पोहोचला 4वर, सुरुवात होते बिनबाद 4. या सामन्यातील विजेता संघ थेट सर्वोत्कृष्ट 8 संघाकडे झेप घेईल आणि बघायचं आहे की कुठला दोघातील कुठला संघ हा सर्वोत्कृष्ट ठरतोय ते. मयूरचा पुढचा चेंडू, हा मात्र गती परिवर्तन असलेला चेंडू, थोडासा स्लोवरहून होता, थोडासा हळूवार होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला आणि बाकीचे सोपस्कर एक्स्ट्रॅक्शन पूर्ण केलं आहे. बघा क्षेत्र बघा, स्लिप नाही आहे, फ्लाइंग स्लिप आहे, वाईट गली आहे, पॉईंट आहे, एक्स्ट्रा स्वीपर कव्हर आहे, मिड ऑफ आहे. असं ऑफला, ऑनला मिड ऑन, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. ऑफला 5 तर ऑनला 4. उजव्या अष्टीचा बाहेरचा चेंडू, हा कडक फटका दिला, चाबूक स्ट्रोक ज्याला म्हणतात तसा फटका होता. चेंडू सरळ गेला तो एक्स्ट्रा कव्हरला, परंतु एक धाव ही सहज पूर्ण केली. एकरी धावसंख्येमुळे प्रवीण लोंढे पोहोचतोय 5 वर, संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 5. 8 षटकांचा विचार केला आणि शतकीय धावसंख्येचा पाठलाग करायचा विचार केला. प्रत्येक षटकामध्ये एक षटकार किंवा एक चौकार हा यायलाच पाहिजे जर या फार मोठ्या धावसंख्येचा जर पाठलाग करायचा असेल. म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामागे साधारणतः 13-13.5 धावांची आवश्यकता आहे आणि त्याचा पाठलाग करताना आक्रमक फटकेबाजी होणं हे स्वाभाविकच आहे. मयूर माळी मारा करतोय समोरच्या बाजूने, खराब चेंडू, शॉर्ट आर्म पुल केलाय, चेंडू सरळ भिरकावलाय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. खणखणीत, देखणा, विश्वसनीय, आकर्षक, किंबहुना कर्णवीर केसरीच्या संघनायकाला हवा असा वाटणारा हा षटकार. या षटकारामुळे छोटू गायकवाड पोहोचतोय 6 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच दोरी आकड्यात, ती म्हणजे बिनबाद 11. सुरुवात बघा, एक
मानसिक दबाव असतो, ज्याला सायकोलॉजिकल प्रेशर असं म्हणतात. एक मानसिक दबावाखाली, मोठ्या धावसंख्येच्या दबावाखाली संघ दडपला जातो, संघ गडगडला जातो. परंतु या सामन्यात मात्र, या डावामध्ये मात्र कर्णवीर केसरीच्या सलामीवीराने मात्र आपले इरादे अगदी स्पष्ट केलेत. आक्रमक फटकेबाजी करणार, धावफलक हा हालताच ठेवणार. पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतलाय आणि हा झेल सुटतोय की काय नाही, हा झेल घेतलाय. त्याला रिले झेल असं म्हणतात, तसं झालंय. आजच्या या डावामध्ये सगळं काही नाटकीय घडलं आहे, अक्षरशः नाटकीय घडलं आहे. पहिला डाव नाटकीय होता. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. 3 बाद 22, 4 बाद 34 अशी परिस्थिती होती पहिल्या डावामध्ये. ती जिम्नॅशियम इचलकरंजी त्याच्यानंतर जवळपास 35 धावांची 5व्या गडीसाठी भागीदारी दिली. त्यानंतर शेवटच्या हाणामारीच्या षटकार, आक्रमक षटकार बघायला मिळाले आणि बघता बघता संघाने शतकही गाठलं. आणि त्यानंतर आता डावाला उत्तर देताना कर्णवीर केसरीची सलामीवर असं वाटत होतं की बऱ्यापैकी खेळपट्टीवर नांगर टाकला आहे. दोन्ही फलंदाजांचे डोळे जमले आहेत, परंतु एक चेंडू स्लोवरून होता, प्रयत्न फसला, टॉपेज घेतला. यष्टिरक्षकाच्या क्लोजमधून चेंडू फेकला गेला होता, परंतु रिले पद्धतीने शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने जो झेल टिपला आणि पहिला धक्का तो अर्थातच केसरी संघाला. 1 बाद 11. छोटू गायकवाड जो बाद झाला, जो वैयक्तिक तिने 6 धावा पटकावल्या. कालपासून आम्ही चर्चा हीच करत होतो, आमचे समायोजन कक्षाचं जे पॅनल आहे ती चर्चा हीच होती. मी, अमोल किंवा मनोज यांच्यामध्ये चर्चा हीच होती की कुठला संघ सर्वप्रथम धावफलकावर शतक झळकवणार. आणि या अनुषंगानेच मला वाटतं यात यश मिळवलं आहे ते इचलकरंजी संघाने. हा चेंडू, हा निर्धाव वाईट चेंडू, पंच आपले हात समानांतर करतायत. चेंडू सरळ अवांतर वाढते, अवांतर आपलं खातं खोलतंय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 12. या सामन्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर निश्चितच दोन्ही संघ हे बलवान संघ आहेत. आपापले दोन्ही पहिले सामने हे त्यांनी जिंकले आहेत. मधल्या चेंडू बॅकफुटवर गेला आणि चेंडू हलकेच घेऊन काढला आहे, तो स्क्वेअर लेगला आणि 1 धाव ही पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे षटक संपते, धावसंख्या स्थिरावली ती 1 बाद 13. जे प्रेक्षक आत्ताच आले असतील किंवा ज्या प्रेक्षकाने यूट्यूब आत्ताच उघडलं असेल त्यांच्यासाठी सांगतोय, बावडा क्रिकेट क्लब आयोजित KPL 2024 पर्व दुसरं आणि दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना. पहिला सामना जिंकला तो जिम्नॅशियम इचलकरंजीने, दुसरा सामना जिंकला तो कर्णवीर केसरी स्पोर्ट्स क्लबने आणि तिसरा दोन्ही विजेत्यामध्ये ही कडवी लढत असं म्हणावं लागेल. बघायचं ही कडवी लढत होतं की नाही आहे, कारण सुरुवात तर छान झाली आहे. 1 बाद 13 म्हणजे साधारणतः जी धावसंख्या पाहिजे, धावगती पाहिजे, अगदी बरोबर 13 धावा पाहिजे षटकामागे आणि नेमकी 30 धावगती राखली आहे ती पहिल्या षटकात. मी मगाशी म्हटलं होतं की मानसिक दबावाखाली कधी कधी शतक किंवा 100 किंवा 110 धावा ज्यावेळी 8 षटकात बघायला मिळतात त्यावेळी दबावाखाली संघ दडपला जातो, गडगडला जातो. पण तसं काही मात्र झालेलं नाही आहे. पहिल्या षटकात 1 बाद 13 अशी काहीशी विश्वसनीय, अशी काहीशी समाधानकारक अशी सुरुवात. गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजाचं नाव सांगा. अनिल. ओके, थँक्यू. तर अनिलच्या हातात चेंडू सोपवला जातोय. पहिल्या डावामध्ये अतिशय आक्रमक षटकार बघायला मिळाले. साधारणतः 6 षटकार घेतले प्रवीण चौगुलेने आणि त्या 2 चौकार आणि त्या 6 षटकार आणि 2 चौकाराच्या सहाय्याने 48 धावांचा रतीब टाकला गेला तो धावफलकावर. खरोखरच नेत्रदीपक फटकेबाजी होती आणि खऱ्या अर्थाने कालच्यापेक्षा आज प्रेक्षक सुखावले असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अनिल सावंतचा पुढचा पहिला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, चेंडू सरळ जातोय तो डीप लॉंग ऑनला आणि 1 धावावर समाधान. ह्या एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 14वर. कोल्हापूर प्रीमियर लीगचा विचार केला तर कालपासून ही स्पर्धा सुरू झाली. 31, 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारीमध्ये हा महासंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि चांगलं क्रिकेट, कालसुद्धा चांगलं क्रिकेट बघायला मिळालं, पण ते सामने जे व्हायला पाहिजे होते ते काहीसे रटाळ झाले. मधल्या वर्षी चेंडू बॅकफुटवर गेला, स्मॅश केला, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातो ते सीमापार. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस असा समाचार. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, आकूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर गेला, स्वतःला नियंत्रित केलं आणि चेंडू स्मॅश केला तो
कव्हरच्या डोक्यावरून हा चौकार. या चौकारामुळे प्रवीण लोंढे पोहोचतोय तो 9 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 1/18. काहीशी समाधानकारक, काहीशी विश्वसनीय अशी 104 या धावसंख्येला उत्तर देताना अशी सणसणीत अशी सुरुवात. दोन्ही तुल्यबळ संघ कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेकांसमोर ठाकलेत, उभे ठाकलेत. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातो तो डीप मिड विकेट एरियामध्ये आणि हा बघायचा आहे झेल की षटकार नाही. हा मात्र जवळपास 3 धावा रोखल्या आहेत. बघायचं आहे की काय सांगतायत तिथील प्रेक्षक. पंच वेट अँड वॉचची भूमिका घेत आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव तर 1च धाव. तर एकरी या धावसंख्येमध्ये धावसंख्या वाढते ती 19. कमीत कमी 5 धावांचा बचाव केला आहे तो क्षेत्ररक्षकाने. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तिथे उत्कर्ष मार्फत. अनिल सावंतचा पुढचा चेंडू हा यावेळी मात्र चेंडू लॉफ्ट केला. मिड विकेटच्या डोक्यावरून लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेक करतोय. दरम्यान 1 धाव ही सहज पूर्ण केली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती 20 वर. दोन्ही मी मगाशी म्हटलं दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघाने या आजच्या दिवसभरात एक सामना जिंकला आहे. विशेषतः इचलकरंजी संघाने तर पहिला सामना जो होता तो खरोखर खऱ्या अर्थाने तो पराजय दिशेने वाटचाल करत होते आणि तो सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली उजव्या अष्टच बाजूचे. हो, हा झेल सुटतोय. हे जीवनदान म्हणावं लागेल. ते फलंदाज प्रवीण लोंढे यांना एक जीवनदान. चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनारा लागला होता, चेंडू सरळ विसावला होता तो यष्टिरक्षकाच्या हातात आणि ऐन मौक्याच्या क्षणी हा झेल सुटला आहे. तर दोन्ही संघाबद्दल मी म्हणत होतो, जो पहिला सामना खऱ्या अर्थाने इचलकरंजीच्या हातातून सुटला होता तो सामना टाय झाला आणि टाय झालेल्या सामन्यात बाजी मारली ती इचलकरंजी संघाने आणि कर्णवीर स्पोर्ट्स क्लब संघाने. आणि त्या सामन्यात मात्र आता दोन्ही संघ समोरासमोर उभे ठाकले आहेत आणि त्याचा ह्या सामन्यात मात्र इचलकरंजी संघाने फलंदाजाने आपला वरचष्मा हा राखला होता. सांघिक शतक फलकावर बघायला मिळालं. उजव्या अशा चेंडू खोलवर टप्प्या मधल्या अशा चेंडू आणि चेंडू हा सुरेख झेल टिपलाय उत्कर्ष कोठावळे यांच्या मार्फत. सुरेख झेल ज्या उत्कर्षाने मागच्या याच षटकामध्ये 5 धावा रोखल्या होत्या त्याच उत्कर्षाने एक सुरेख झेल टिपला आहे. तर दुसरा धक्का तो संघाला 2/20 अशी धावसंख्या. प्रवीण तंबूत परततोय. तर एकंदरीत म्हणायचं ते सलामीवीर हे तंबूत परतले. प्रथम पहिला बाद झाला तो छोटू गायकवाड आणि त्याच्यानंतर प्रवीण लोंढे हाही तंबूत परततोय. कोल्हापूर प्रीमियर लीगचा विचार केला, पहिल्या पर्वाचा विचार केला तर कर्णवीर केसरी स्पोर्ट्स क्लब हा संघ गतविजेता संघ आहे, ज्या संघाने हुकूमत गाजवली होती. फलंदाजी म्हणा गोलंदाज जिम्नॅशियम इचलकरंजी संघाने शतक ठोकलं ते धावफलकावर आणि त्याचा पाठलाग करताना आता मात्र डाव हा गडगडतोय. सुरुवात छान बऱ्यापैकी झाली होती. पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या, एक गडी बाद झाला होता. पण त्यानंतर मात्र आता दुसऱ्या षटकात आतापर्यंत 7 धावा दिल्या गेलेल्या आहेत आणि एक गडी बाद झाला, हे महत्त्वाचं. दोन्ही संघाच्या MG फर्निचर संघनायक आणि VP स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकांना लास्ट कॉल नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर या, प्लेइंग 11 घेऊन सोबत. तर एकंदरीत षटकं संपतायत 2. बघा पहिल्या षटकात 13 धावा आल्यात, दुसऱ्या षटकात 7 धावा आल्यात आणि धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच 2/20. हॅलो, दोन्ही संघांचे संघनायक MJ फर्निचर आणि VP स्पोर्ट क्रिकेट संघाचे संघनायक तुमच्या प्लेइंग 11 लिस्टसोबत लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि जो खेळाडू तुम्ही बदलणार आहात, चेंज करणार आहात, तो नाणेफेकीच्या वेळी इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे. आणि कंपल्सरी 3 खेळाडू तुम्हाला बदलावे लागतील.
याची आपण नोंद घ्या. दोन्ही टीम्सना 3 खेळाडू तुम्हाला या मॅचमध्ये बदलायचे आहेत. चला दोन्ही संघांचे संघनायक नाणेफेकीसाठी या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर आताचा जो मागचा चेंडू होता बीमर होता. क्रिकेटमध्ये नेमकं बीमर काय असतं त्याचं एक प्रात्यक्षिक आता बघायला मिळालं आणि मला हलकी दुखापत आली झाली आहे क्षेत्ररक्षकाला. हॅलो हॅलो. कृपया जर जास्त दुखापत असेल तर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आमच्या आयोजन कमिटीकडून करण्यात आलेली आहे. जर आवश्यकता असेल तर ॲम्ब्युलन्सची सुविधा देखील उपलब्ध आहे. स्प्रेची आवश्यकता आहे आणि त्याची देखील व्यवस्था आमच्या आयोजन कमिटीकडून अर्थातच बावडा क्रिकेट क्लबच्या वतीने कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीचा या स्पर्धेमध्ये बारकाईने विचार करत प्रत्येक गोष्टीवरचा सोल्युशन या स्पर्धेमध्ये तयार आहे आणि त्यामुळेच ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीकडे आपण घेऊन जातो. बहुधा आपण चर्चा करतोय की दुखापत किती आहे, छोटी आहे की मोठी आहे. तर खेळणं खूप महत्त्वाचं आहे या संघाला आणि या खेळाडूला. त्यामुळे निश्चितपणाने दुखापतीकडे जास्त लक्ष दिलं जाणार नाही आहे. आपण जर पाहिलं बगायतकर सर तर युवराज सिंगला देखील अशी दुखापत झाली होती. खूप मोठ्या आजाराने त्याला ग्रासलं होतं. मात्र तो देखील वर्ल्ड कपमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि भारतीय क्रिकेट संघासाठी त्याने खूप मोठी कामगिरी केली. मालिकावीराचा किताब देखील त्याला बहाल केला गेला. चांगली कामगिरी केली. त्यामुळे हा खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहे कारण ही स्पर्धा तुम्हाला नावलौकिक मिळवून देणार आहे. तुमच्या क्षमतेची परीक्षा घेणारी स्पर्धा आहे. त्यामुळे आपण ग्रामदेवते चरणी प्रार्थनात करूयात की ही दुखापत जास्त नसणार आहे आणि एकंदरीत पाहिलं तर असं वाटतंय की कदाचित हा खेळाडू पुन्हा एकदा या मैदानावरती खेळणार आहे. तर मागचा जो चेंडू होता बीमर होता. बीमर म्हणजे नेमकं काय असतं त्याचं एक प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळालं. आणि बीमरचा जर विचार केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर 1980च्या दशकामध्ये जिम लेकरने सुरुवात केली होती बीमरची. आणि बॉडी लाईन ज्याला म्हणतात बॉडी लाईन ही प्रथा खऱ्या अर्थाने गाजली होती त्यावेळी. अक्षरशः त्यावेळी कुठले नियम नव्हते. अक्षरशः बाउन्सर्स म्हणा किंवा शरीर विघातक अशी गोलंदाजी केली जायची. या होणाऱ्या सामन्याची नाणेफेक आदरणीय तानाजी लांडगे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. आपण तानाजी लांडगे साहेबांना विनंती करूयात आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण यायचं आहे. आपल्या पवित्र हाताने या सामन्याची आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. दरम्यान धावसंख्या स्थिरावली होती अर्थातच 20वर. त्यामुळे पण त्यानंतर बॉडी लाईनचा जर विचार केला त्यानंतर मात्र जसं जसं क्रिकेट बदललं नियमावली बदलली. हा मात्र डाव्या हाताचा बराचसा बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. आणि त्यानंतर 1987 नंतर ज्यावेळी मधल्या चेंडू बॅकफुटवर गेला. चेंडू छान वळवला तर स्क्वेअर लेगच्या बाजूने डीप मिड विकेटचं क्षेत्र शिकवते डीप स्क्वेअर लेगमध्ये. आणि दरम्यान 2 धावा ह्या पूर्ण केल्यात. एकेरी दुहेरी धावा घेऊन फारसा फरक पडणार नाही या डावावर. जर चौकार षटकार खेचले आक्रमक फटकेबाजी झाली तर कदाचित 100 धावाच्या आसपास आसपास ही धावसंख्या बघायला निश्चित मिळेल. पण आवश्यकता आहे ती चौकार आणि षटकारांची. पंचांकडे दाद मागण्यात येते आहे. पंचांकडे जोरदार दाद मागण्यात येते आहे. पंचांनी दाद मात्र फेटाळली आहे. धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच 2/26. पाठलाग 104 धावांचा. आणि तिसरं षटक हे चालू आहे. उत्कर्ष कोटावळे जो भेदक तिखट असा मारा करतोय. लॉफ्ट केला आहे फुल टॉसमध्ये. चेंडू सरळ खेळून काढला आहे तो वाडीश मिड विकेटला. आणि पुन्हा एकदा 1 धाव ही पूर्ण केली आहे. ह्या एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या स्थिरावली ती 27वर. 104 अशी विशाल ही धावसंख्या धावपलकर पहिल्या डावात बघायला मिळाली. 8 षटकात ती जिम्नॅशियम इचलकरंजीच्या फलंदाजाकडून. त्यात फार मोठा वाटा होता तो योगेश कळंत्रेचा. त्याने 48 धावा कुठल्या त्यात त्याचे 6 षटकार 4 चौकार. या एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 28वर. कोठावळे तयार. मधल्या चेंडू आता हा मात्र लॉफ्ट पुन्हा एकदा हवेत आहे. चेंडू सरळ जातो तो मिड विकेट एरियामध्ये. एक साधा सोपा झेल टिपला गेला झाला आहे. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने
कर्णवीर केसरी स्पोर्ट्स हा खऱ्या अर्थाने अडचणीत येतो आहे आणि त्याला कारणीभूत ठरतोय तो मयूर माळी, अनिल सावंत आणि उत्कर्ष कोठावळे. धन्यवाद सर. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे मान्यवर आदरणीय तानाजी लांडगे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या पवित्र हातांनी शुभ असते आपण यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न करतो आहोत. MJ फर्निचर आणि VP स्पोर्ट अशी यानंतर लढत होते आणि या सामन्याची नाणेफेक आदरणीय तानाजी लांडगे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होते. कोण कॉल देणार आहे? नंदू उल्पे कॉल देणार आहेत. उचला सिक्का, छापा इज द कॉल. छापा नंदू उल्पे यांच्या पक्षामध्ये अर्थातच नाणेफेकीचा कॉल गेलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर नेहमीचा प्रश्न, काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नंदू उल्पे यांच्या संघाने. VP स्पोर्ट क्रिकेट संघाने मागचा सामना दोन्ही संघ तुम्ही गमावलेले आहात. हा सामना तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये नेमकी काय चूक झाली असं वाटतंय? मागच्या सामना आमच्या संघाने जवळपास जिंकलाच होता. अखेरच्या चेंडूवरती एका चेंडूत एक धाव, त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये सुद्धा आम्हाला पहिल्याच चेंडूवरती समोरच्या संघाचा बळी मिळाला होता. मागच्या गोष्टी विसरून नवीन सामन्याकडे जायचं आहे आम्हाला आणि हा सामना आम्हाला काही केल्यानंतर जिंकायचा आहे. नक्कीच सरून गेलेल्या गोष्टी मनामध्ये कधीच धरून ठेवायच्या नसतात. पुढे काय करायचं याचा विचार करावा लागेल. तुझ्या टीमला आमच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आमचा संघनायक आहे. जर नाणेफेक तू जिंकला असला असता तर तुझा निर्णय काय होता? मी पण फिल्डिंगच घेतला असतो. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता. कोल्हापूर प्रीमियर लीगचं जे आयोजन आहे आणि त्यांचा जो मुख्य उद्देश आहे, संदीप, या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतंय? नाही, भारी वाटते थोडं. कोल्हापूर आमचं गाव आहे ना, म्हणजे कोल्हापूर खेळताना भारीच वाटणार आहे कोल्हापुरात. तू खूप मोठा खेळाडू आहेस. महाराष्ट्रामध्ये तुझ्या खेळाची खूप सारी चर्चा असते आणि कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये खास तुझा खेळ पाहण्यासाठी क्रीडा रसिक म्हणजे तुझा एक फॅन फॉलोअर्स खूप जास्त आहे आणि त्यांच्यासाठी तुझा या मैदानावर या मॅचमध्ये काय खेळ असेल? शेवट क्रिकेट आहे सर, होणारच. कधी पण आऊट होणार, कधी 50 रन पण होणार बॅट्समॅनकडनं. नक्कीच संदीप मकवाणा आमच्यासोबत या ठिकाणी चर्चा करतोय. संदीप, तुझ्या टीमला आणि तुला या स्पर्धेसाठी आणि या सामन्यासाठी आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तानाजी लांडगे सर आमच्यासोबत आहेत. सर, तुमचं देखील मनापासून स्वागत आहे. आणि कोल्हापूर प्रीमियर लीगचं जे आमच्या या सगळ्या मंडळींनी आयोजन केलं, सगळे युवक एकत्र आले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे. खरं तर या अगोदर तुमच्या मार्गदर्शनाखाली एक स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? शुभेच्छा सर. स्पर्धेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. हे होते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय तानाजी लांडगे सर. त्यांच्या माध्यमातून या अगोदर त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्पर्धा संपन्न झाली आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर कोल्हापूरमध्ये क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. कॅमेरामॅन टेनिसक्रिकेट.in सह मी समालोचक अमोल जमदाडे, कोल्हापूर, कसबा बावडा. धन्यवाद. तर धावसंख्या आता मात्र स्थिरावली ती 32वर. 4 बाद 32. 4 महत्त्वपूर्ण मोहरे हे तंबूत परतलेत. सुरुवातीला असं वाटलं होतं की पहिल्या षटकात ज्यावेळी 13 धावा कुठल्या गेल्या होत्या त्यावेळी प्रत्येक षटकामागे 13 धावांची आवश्यकता होती आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी होणार की काय असं वाटू लागलं होतं. परंतु त्यानंतर पहिले 2 धक्के झटपट झाल्यानंतर मधली फळी ही थोडीशी गडगडते आणि आता बघायचं आहे एक दबाव आला ते त्या दबावाला झुगारून, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये अफेन्सेस इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. प्रत्याक्रमण करणं हे क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. बघायचं तसाच खेळ होतो की नाही ते. उजव्या अशा चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न, स्लिपच्या बाजूने प्रयत्न फसतोय आणि चेंडू हा निर्धाव जातो आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग 2024मधील दुसरं पर्व सुरू आहे. दुसऱ्या पर्वातील दुसरा दिवस आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवर आदळतोय. बघायचं पंचांची खूण काय ते. लेग बायस का चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनाऱ्याला. पंचांची अजून खूण येत नाही आहे याचा अर्थ असं आत्ता येते खूण. थोडासा उशीर होतोय. विचार करून दिलेला हा निर्णय. धावसंख्या पोहोचते ती 33वर. पंच अतिशय दिग्गज पंच आहेत या स्पर्धेसाठी. पंचांची जोडगोळ जी मैदानात आहेत ती म्हणजे पंच प्रतीक राऊत आणि अक्षय कोळंबकर.
पंचांची भूमिका फार ज्यावेळी मोठ्या स्पर्धा असतात त्यावेळी पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते. बऱ्याच सर्व प्रेक्षकांच्या नजरा या पंचांच्या भूमिकेकडे पण असतात. मध्याश्वर चेंडू बॅकफुटवर गेला, चेंडू वळवला, तो डीप स्क्वेअर लेगला, एका धावावर समाधान. या एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 34वर. पाठलाग करायचा 104 धाव. बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. जो या स्पर्धेत सर्वप्रथम माइलस्टोन गाठला आहे तो जिम्नॅशियम इचलकरंजी संघाने सांघिक शतक जे फलकावर झळकवलं आहे आणि त्याचा पाठलाग करताना खऱ्या अर्थाने डाव गडगडतोय, कोलमोडतोय, किंबहुना दुसरा शब्द सांगायचं तो डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतोय आणि त्याला कारणीभूत ठरतोय ते मयूर माळी, अनिल सावंत आणि उत्कर्ष कोठावळे. तिन्ही गोलंदाजाने धारदार अचूक टप्पा, अचूक दिशावर गोलंदाजी करत खऱ्या अर्थाने बांधून ठेवलं ते फलंदाजांना. गोलंदाजीत बदल होतो की नाही बघायचं आहे, कारण मयूर माळीने आपला कोटा तर पूर्ण केला आहे. अनिल सावंतला मला वाटतं पुन्हा पाचारण करण्यात येते की नाही हे बघायचं आहे. बदल होतो आहे हा, आणखीन एक दुसरा बदल होतो आहे. उत्कर्ष कोठावळे यांच्या हातात चेंडू सोपवला जातो आहे. त्याला सामोरं जातो आहे तो राहुल भोसले. हा चेंडू लॉफ्ट केला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि सुरेख झेल टिपलाय, अतिशय सुरेख झेल टिपलाय. चेंडू हा मधल्या यष्टीवरचा होता, थोडासा आकूट टप्प्याचा, बॅकफुटवर गेला, चेंडू स्विंग पण केला होता, चेंडू लॉफ्ट पण केला होता, चेंडू बऱ्याच वेळा हवेत राहिला होता. स्वतःला कंट्रोल केलं ते क्षेत्ररक्षकाने आणि मयूर माळीने स्वतःला अतिशय वेल जज केलं आणि एक सुरेख झेल टिपला तो फलंदाज राहुल भोसलेचा. आणि बघता बघता हा आणखीन एक धक्का तो संघाला. आणि आता मात्र असं म्हणावं लागेल की जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर आहेत ते जिम्नॅशियम इचलकरंजीचे संघ. आज सकाळी दुसऱ्या सामन्यात चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. जो सामना टाय झाला होता, ज्या सामन्यात चांगली फटकेबाजी, चांगले नेत्रदीपक फटके बघायला मिळाले होते. आणि आता जो सामना चालू आहे, जो प्रगतीपथावर आहे, त्या सामन्यात मात्र इचलकरंजी संघाने सांघिक शतक हे फलकावर झळकवलं. चेंडू मधल्या स्टोरचा चेंडू खेळून काढल्याच्या स्क्वेअर लेगच्या बाजूने चेंडू अगदी जमनी लगत ज्यावेळी फटका खेळला होता त्याच वेळी जमनी लगत खेळला, ऑल अलॉंग विथ कार्पेट ज्याला म्हणतात. त्या दुहेरी धावसंख्या पोहोचते ती 36वर. एकेरी दुहेरी धावागेने फारसा फरक पडेल असं नाही आहे, पण जर एक चौकार षटकार जी प्रक्रिया 5व्या, 6व्या, 7व्या आणि 8व्या षटकात पहिल्या डावात बघायला मिळाली होती तसं जर झालं, पुन्हा एकदा माळी येतोय चेंडूच्या खाली आणि आणखीन एक सोपा झेल टिपतोय. आणि आता मात्र अक्षरशः जी देहबोली दिसते कर्णवीर केसरी स्पोर्ट्स क्लबच्या फलंदाज त्यावरून अगदी स्पष्ट होत आहे. आता मात्र त्यांनी जाहीर करून टाकलं की आपला पराभव जवळपास निश्चित आहे आणि त्याच अनुषंगाने ते फलंदाजी करताना दिसत आहेत. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकात 8, चौथ्या षटकात 6 असं एकंदरीत धावांचं पृथक्करण. 6 बाद 36 पाठलाग करायचा आहे तो 104 या विशाल धावसंख्येचा. आणि त्याला प्रत्युत्तरा दाखल जी सुरुवात झाली होती पहिल्या षटकात त्याची री मात्र दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकात काही बघायला मिळालं नाही. आणि त्याचं कारणच असं होतं, मी मगासपासून जे म्हणतो की जी धारदार गोलंदाजी बघायला मिळाली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळाली आणि त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या गोलंदाजीत बघायला मिळालं. आणि 6 अगदी प्रतिभाशाली फलंदाजांना त्यांना बाद करण्यात यश मिळवलं. आणि बघता बघता आता मात्र इचलकरंजी संघ हा आता विजयाच्या उंबरठ्यावर. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आता मात्र सामन्यातील औपचारिकताच हे बाकी. जर काही वेगळं नाटकीय फलंदाजी बघायला मिळाली तरच काहीतरी ह्या सामन्यात रंगत वाढेल, अन्यथा मात्र हा सामना निश्चितच इचलकरंजी संघाच्या बाजूने. म्हणजे दुसरा शब्द सांगायचं तर 80% आणि 20% असं एकंदरीत रेशो आहे विजयाचा. मधल्याचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केला, सुरेख फटका. ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह फार कमी बघायला मिळतात टेनिस क्रिकेटमध्ये. आता मात्र ऑफ ड्राईव्हचा सुरेख फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, डावा पाय पुढे काढला, बॅट अगदी सरळ आणली आणि चेंडू ड्राईव्ह केला तो मिड ऑफला. धावसंख्या स्थिरावते ती 37वर.
लॉफ्ट केला तो यावेळी मात्र स्क्वेअर लेग आणि फाईन लेग स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा सुरेख चौकार. डाव्या अष्टीबाहेरचा चेंडू होता, बॅकफुटवर गेला. ह्या फटक्यामध्ये विश्वास, टायमिंग पण व्यवस्थित नव्हतं, विश्वासही व्यवस्थित नव्हता. चेंडू हलकेच घेऊन काढला होता आणि बघता बघता चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा चौकार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 40च्या घरात, ती म्हणजे 6-41. सहा बाद 41. संघ 50 गाठी, संघ 60 गाठी, पण संघ 100 गाठेल की नाही हा मात्र 100 प्रश्न आहे. लॉफ्ट केला, सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणि चेंडू जातोय तो पंचांचा इशारा, हा षटकार, सुरेख फटका. मला वाटतं कालचा आणि आजचा दिवसाचा विचार केला तर इनसाइड आउट जो फटका होता तो फटका आता बघायला मिळाला. डाव्या स्टेज बाहेर गेला आणि कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा खणखणी षटकार. या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 49वर. या सामन्यात जर पराभव पत्करावा लागला जर कर्णवीर केसरी स्पोर्ट्स क्लबला, तर जो मागच्या सामन्यातील जो विजय होता त्या विजयाबद्दल असंच वर्णन करावं लागेल की मागच्या सामन्यातील विजय हा फ्लूक होता. म्हणजे तो विजय अर्थात खऱ्या अर्थाने नशिबाची साथ लाभलेला असा तो विजय होता असं म्हणावं लागेल. परंतु या सामन्यात जर काही नाटकीय घडामोडी घडल्या, नाटकीय फलंदाजी झाली, तर मात्र तो विजय फ्लूक नव्हता हे सिद्ध होईल. षटकं संपतायत 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 47. गोलंदाजीत बदल होतोय. तेजस पाटील यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय, तो मारा करणार आहे. तो अर्थातच रणजितला. एक स्लिप नाही आहे, एक शॉर्ट थर्डमॅन आहे, वाईड गली आहे, पॉईंट आहे, स्वीपर कव्हर आहे, मिड ऑफ आहे. असं ऑफला क्षेत्रव्यूह, ऑनला लॉंग ऑन आहे, सॉरी मिड ऑफ नाही आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. ऑनला डीप लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. ऑफला 5 तर ऑनला 4. मधल्या चेंडू स्विंग केलाय, चेंडू जातोय बघायचा आहे आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण जिथे कमीत कमी 3 धावा ह्या निश्चित रोखल्या आहेत. या एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 48वर. प्रयत्न निश्चित केला जातोय तो रणजित आणि विशाल सागर रेपेंकडून आक्रमक फटकेबाजीचा. त्यात त्यांना यश येत नाही, फटकेबाजी ते निश्चित प्रयत्न करत आहेत आक्रमक फटकेबाजी करण्याचं. आणि मला वाटतं चेंडू दाखवला जातोय आणि नवीन चेंडूची, जुन्या चेंडूची मागणी करतायत ते पंच. खेळ हा थांबलाय थोड्या वेळासाठी. सहा बाद 49. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि जसं जसं सूर्यास्त झाला आहे, आज सूर्यास्तानंतर मात्र आता प्रेक्षकांची पावलं हळूहळू या स्पर्धेकडे जात आहेत. उजव्या असते थोडासा बाहेर चेंडू स्विंग टॅप केलाय, तो पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय सरळ सीमा पार. हा आणखीन एक चौकार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 52वर. संघाने अर्धशतक तर गाठलं आहे, अजून अर्धशतकाची आवश्यकता आहे ती संघाला. बरोबर 52 धावा झाल्यात, अजून 52 धावा पाहिजेत. ते बरोबर या षटकातील काही चेंडू आणि उरलेली 2 षटकं. सलीम भाई, अजून या षटकात किती चेंडू शिल्लक आहेत? 4 चेंडू, म्हणजे 12 आणि 4 16 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता. 3 चेंडू माप. चेंडू यावेळी मात्र लॉफ्ट पुन्हा एकदा चेंडू भिरकावला, चेंडू जातोय तो पंचांचा इशारा, हा षटकार.
आक्रमक फटकेबाजी सुरुवातीच्या षटकात व्हायला पाहिजे होती तशी काही फटकेबाजी सुरुवातीच्या षटकात झाली नाही. मात्र शेवटच्या क्षणी प्रयत्न जरूर होतोय दोन्ही फलंदाजाकडून. त्यात आता मात्र काहीसं यश हे निश्चित येते आहे. धावसंख्या स्थिरावली ती 58 104 या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवातीलाच डाव गडगडला आणि त्याचंच प्रत्यंतर आपल्याला बघायला मिळालं की जिथे 70-75 धावा 6व्या षटकात बघायला मिळायला पाहिजे होत्या तिथे मात्र मर्यादित 50 धावा ह्या धावपालकर बघायला मिळत आहेत. तेजस हो वाईड यॉर्कर, हा मात्र वाईड यॉर्कर होता. उजव्या अष्टे थोडासा बाहेर होता आणि पॉपिंग क्रिसच्या आजूबाजूला पडलेला हा चेंडू आणि चेंडू सरळ गेला तो यष्टिरक्षकाच्या हातात. एवढं मात्र निश्चित की जिम्नॅशियम इचलकरंजी या फलंदाजाने जी कामगिरी केली होती सुरुवातीलाच त्याचीच री त्यांच्या गोलंदाजांनी होडली आहे. उजव्या अष्टपर्यंत सुरेख फटका, सुरेख स्क्वेअर ड्राईव्ह, हा सुरेख स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू जातोय तो स्वीपर पॉईंटला, स्वीपर कवरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेक करतोय आणि दरम्यान 2 धावा हे बघायला मिळालं आहे. मी सकाळपासून दुपारपासून मी म्हणतोय की आज चांगले फटके बघायला मिळाले. कव्हर ड्राईव्ह म्हणा, ग्लान्स म्हणा आणि आताचा हा स्क्वेअर ड्राईव्ह, सुरेख फटकेबाजी. धावसंख्या पोहोचते ती 60 अर्थात सामना कोण जिंकतोय कोण हरतं हे तर ही एक औपचारिकता असते, परंतु फटके चांगले बघायला मिळाले क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय हवेत आहे, स्वतः क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातोय चेंडूच्या खाली. तेजस कॉटन बॉलच्या रूपात हा 7वा धक्का तो संघाला. 7-60. आता मात्र एवढंच म्हणावं लागेल, आता मात्र सामन्यातील औपचारिकताच ही शिल्लक. जवळपास पराभवाच्या उंबरट्यावर उभा आहे तो कर्णवीर केसरी स्पोर्ट्स क्लब. मागच्या सामन्यातील विजेता संघ ज्यांनी पहिलं पर्व गाजवलं होतं, पहिल्या पर्वावर अक्षरशः आपलं अधिराज्य गाजवलं होतं, ते धनादेश होता. त्या धनादेशावर त्यांनी सरतेशेवटी स्वाक्षरी केली होती आणि तोच संघ त्याच संघाला आता पराजयाचा किंवा आता घरची वाट बघावी लागेल. जर या स्पर्धेत जर पराभव पत्करला तर आता स्पर्धेतून बाद व्हावं लागेल. हा सामना संपल्यानंतर जो नंतरचा ह्यानंतर होणारा जो सामना आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक नम्र विनंती आहे, जसा सामना संपला की लगेच खेळाडू मैदानात यायला पाहिजे. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला नम्र विनंती संघनायकाला, जसा हा सामना संपला की लगेच सलामीरोची जोडी ही मैदानात यायला पाहिजे. तिसऱ्या पंचाकडून आलेली सूचना आमच्यापर्यंत. मधल्या चेंडू पंच पॅडवर आदवतोय आणि फलंदाज बाद. रणजित तंबूत परततोय, फ्लम पायचीत ज्याला म्हणतात तसा पायचीत आणि 8वा धक्का तो संघाला. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यातील. पहिले काय 2 सामने अतिशय छान झाले होते, त्यातच सुपर ओव्हरने दुग्ध शर्करा योग आणला आणि मात्र हा सामना मात्र खऱ्या अर्थाने पूर्णतः रटाळ होत चालला आहे. काहीसा एकतर्फी, काहीसा न पटणारा असा सामना. पहिल्या डावात शतक फलकावर बघायला मिळालं, सांघिक धावांचं शतक धावफलकावर बघायला मिळालं. त्याचा पाठलाग करताना डाव पूर्णतः कोलमडला आणि बघता बघता आता मात्र जिम्नॅशियम इचलकरंजीचा संघ हा सर्वोत्कृष्ट 8 संघाच्या दिशेने वाटचाल करताना. यानंतर जो होणारा सामना आहे, सलामीवीरांना नम्र विनंती आहे, ज्या संघाची फलंदाजी आहे त्या संघाने ताबडतोब आपले सलामीवीर तंबीत मैदानाकडे पाठवायचे आहेत आणि ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नवीन फलंदाज अविनाश रायकर 40 गाठली आहे, वयाची 40 त्यांनी गाठलेली आहे, तरीसुद्धा तो तंदुरुस्त आहे हे दाखवून देतोय. दरम्यान हा चेंडू छान वळला, मनगडाच्या साहाय्याने चेंडू जातो तो बॅकवर्ड स्क्वेअरला एरियात आणि 1 धाव ही पूर्ण केली आहे. धावसंख्या पोहोचते ती 51 सामना 61 सामना ज्यावेळी रोमहर्षक होतो, सामना रोमांचक करतो, त्यावेळी धावतो समालोचन करण्यासुद्धा थोडीशी मजा येते. पण ज्यावेळी सामना काहीसा एकतर्फी, काहीसा रटाळ होतो, त्यावेळी सामन्यातील रंगत निघून जाते आणि समालोचन करण्याचं एक जी औपचारिकता ती औपचारिकता आम्हालाही पूर्ण करावी लागते. धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच 63 61
राजू आंबी समोरच्या बाजूने चेंडू खेळून काढलाय तो ऑन साईडला एक धाव ही पूर्ण केली आहे. एकरी धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 62 वर. फक्त आता चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं 9. ओ चांगला चेंडूने बॅटच्या बाहेरची किनार लागले. चेंडू जातो तो लेग स्लिप आणि शॉर्ट फाईन लेग यांच्यामध्ये लेग बायचा इशारा. एकरी धावसंख्या पोहोचते ती 63 वर. हळूहळू प्रकाश झोत ऑन होत आहेत आणि देखणं असं दृश्य मी कालही म्हटलं होतं पहिल्या दिवसामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ खेळून काढलाय तो गोलंदाजाकडे धाव काही निघत नाहीये. ज्यावेळी प्रकाश झोत मैदानात ज्यावेळी फ्लड लाईट्स ऑन होतात त्यावेळी खऱ्या अर्थाने विहंगम दृश्य बघायला मिळतं. आणि हेच वैशिष्ट्य आहे की फ्लड लाईट्स ज्यावेळी ऑन होतात त्यावेळी दृश्य हे निश्चितच देखणं असतं, आल्हाददायक असं दृश्य असतं. चेंडू हा उजव्या असते थोडासा बाहेर. षटक संपते ते मला वाटतं 7 षटकं संपत आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 63 वर. विजयासाठी 6 चेंडूमध्ये जवळपास 45 धावांची आवश्यकता, काहीसं अशक्यप्राय असं हे आव्हान. आज एकंदरीत पहिले 2 सामने झाले. पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता तो जिम्नॅशियम इचलकरंजी संघाने. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये कर्णवीर केसरीने बाजी मारली. त्यानंतर दोन्ही विजय संघ आमने सामने ठाकले आणि या सामन्यात मात्र जिम्नॅशियमच्या फलंदाजाने खऱ्या अर्थाने धावांचा रतीब टाकला. शतक धावपलकावर झळकावलं आणि त्याला उत्तर देताना कर्णवीर केसरीचे फलंदाज पूर्णतः नतमस्तक झाले. ते खेळपट्टीवर लोटांगण घातलं गोलंदाजासमोर आणि बघता बघता आता पराजयाच्या हे उंबरठ्यावर. 104 या धावसंख्येचा 103 या धावसंख्येचा पाठलाग करताना काहीसं खराब असं उत्तर हे 7व्या षटकाच्या अखेर. डाव्या अष्टे बाहेरचा चेंडू वळवला तो स्क्वेअर लेगच्या बाजूने, स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या बाजूने आणि चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगला. एक धाव तर निश्चित घेतली, दुसरी धाव ही पूर्ण केली आहे. काल आम्ही चर्चा करत होतो की सांघिक धावांचं शतक कधी होणार आहे आणि त्याचं आज आम्हाला उत्तर मिळालं साधारणतः 5-5:30च्या दरम्याने. आणि जिम्नॅशियम इचलकरंजीच्या फलंदाजाने अतिशय छान फलंदाजी केली. दरम्यान चेंडू हा पुन्हा एकदा मधल्या यष्टीवर खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. चेंडू घरंगळला तर ऑफ साईडला शॉर्ट पॉईंटला यष्टीरक्षक स्वतः गेला. चेंडू उचलला, चेंडूची फेक केली ती गोलंदाजाकडे आणि गोलंदाज हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्गवर. फक्त सामन्यातील औपचारिकता शिल्लक. जवळपास अजून 4 चेंडू शिल्लक आहे असं वाटतंय. चेंडू हातामात्र खेळून भिरकावलाय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पंचांची खूण येते ती षटकारांची. चौकार षटकारांनी या षटकात मात्र फारसा फरक पडणार नाहीये. फक्त आता 3 चेंडू टाकणं हे फक्त अनिवार्य राहिलंय. विजयापासून इचलकरंजीचा संघ फक्त 3 चेंडू हे दूर आहेत. ओ फलंदाज बाद. चेंडू मधली एसटी वाकवली गेली आहे. 9वा धक्का तो संघाला. इचलकरंजी संघाने दाखवून दिलाय आजच्या दिवसभरात आम्ही दादा का आहोत. कारण पहिला सामना जो इचलकरंजी संघ खऱ्या अर्थाने पराजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल होत होती, मात्र इचलकरंजी संघाने अतिशय चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली. आणि दुसऱ्या सामन्यात तर खऱ्या अर्थाने कर्णवीर केसरीच्या गोलंदाजा कणाच मोडून काढला आणि बघता बघता संघाने शतक झळकावलं आणि त्यानंतर गोलंदाजाने बऱ्यापैकी साथ दिली, क्षेत्ररक्षण त्यांच्या बऱ्यापैकी साथ दिली आणि एक चांगला देखणा रुबाबदार विजयाच्या अशा उंबरठ्यावर. नवीन फलंदाज रवी पाटील शेवटची जोडी ही आता मैदानात. पण एक मात्र खरं की एकंदरीत या स्पर्धेने दाखवून दिले तुम्ही या स्पर्धेत भविष्यवाणी करू नकात, कुठलीही भविष्यवाणी करू नकात. कधीही काही होऊ शकतं हे क्रिकेट वारंवार दाखवून देते आणि विशेषतः या स्पर्धेने ते निश्चित दाखवून दिले की या स्पर्धेत तुम्ही भविष्यवाणी करू नकात. कधीही कुठलाही संघ बाजी मारेल हे सांगता येत नाही. अमोल मधल्या स्टोर चेंडू खेळून काढलाय तो मिडविकेटच्या बाजूने. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना माहिती आहे आता एक धाव घेऊन काय फारसा फरक पडणार नाहीये. सामन्यातील आता फक्त औपचारिकता ही शिल्लक. लॉफ्ट केला चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला. एक धाव घेतली आहे
आणि नाही धाव नाही घेतली आहे, मला वाटतं षटक चौकार, हा चौकार येतोय आणि सामना जिंकलाय तो अर्थातच जिम्नॅशियम इचलकरंजी संघाने आणि सर्वोत्कृष्ट 8 संघामध्ये ते दाखल झाले आहेत. तर ह्या विजयासाठी अभिनंदन ते इचलकरंजी संघाचं. यानंतर जो होणारा जो सामना आहे त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्याच्या संघनायकाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि फलंदाजी करणाऱ्या संघनायकाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. तर सामना संपला. एक दणदणीत विजय मिळवला आहे तो जिम्नॅशियम इचलकरंजी संघाने कर्णवीर केसरी संघाला